ही संस्था मराठा समाज सांस्कृतिक भवन हा हॉल आणि ही संस्था गेले 75 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करते। अतिशय मोठी माणसं या संस्थेचे अध्यक्ष आणि त्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम केलेले आहेत। त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या जुन्या मंडळींनी ही जागा घेऊन ही इमारत, पूर्वीचं मंगल कार्यालय आणि मग बाकीच्या अनुषंगानं या ठिकाणी काम करत असलेल्या अनेक गोष्टी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून 75 वर्षापूर्वी या संस्थेचा बॉयलॉज, ज्याला घटना आपण म्हणतो मराठीमध्ये, ती घटना या ठिकाणी करत असताना मराठा माणूस म्हणून न करता बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून ही घटना या ठिकाणी केलेली आहे। त्याचा उल्लेख तसा आहे आणि बहुजन समाजामध्ये हा मराठा समाज येतोय। तेव्हा 75 वर्षापूर्वी दृष्टी डोळ्यापुढे ठेवून 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ही संस्था कार्य करते आणि तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आत्ताची सगळी प्रमुख मंडळी, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक यांनी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून इथं 25-26 वर्षापूर्वी एक अर्धाकृती पुतळा बसवला होता ऑफिसमध्ये आणि त्याची थोडीशी, त्या पुतळ्याची थोडी दुरावस्था व्हायला लागली, त्याचे टवके निघायला लागले। म्हणून गेले 9-10 महिने प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी सिंहासनावर आरूढ असलेला 8 फुटी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचं काम केलं। ही संस्था आपल्याला रस्त्यालगत असल्यामुळे, हा मोठा रोड असल्यामुळे, स्टँडपासून मिरजेला जाणारा रोड असल्यामुळे पुढील भिंत काढून तिन्ही बाजूला त्या ठिकाणी ग्लास बसवून आत अतिशय सुसज्ज असं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवताना त्याचं इंटेरियर, महाराजांना या ठिकाणी मूर्ती बसवल्यानंतर ती चांगली राहावी या उद्देशानं थोडं शटर आणि सगळं इंटेरियरचं काम करून आज ही मूर्ती या ठिकाणी त्यांनी बसवलेली आहे। मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे। गेल्या सव्वा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, मालवणची ती दुर्घटना घडली। त्यामुळं महाराष्ट्राला, देशाला मनाला चटका लागणारी, वेदना देणारी गोष्ट घडली आणि त्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि त्याच्या अनुषंगानं रयतेचं राज्य जे निर्माण महाराजांनी केलं होतं, त्याच गोष्टीला थोडासा अनुसरून सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्या प्रमुख मंडळींना बोलवण्याचा प्रयत्न करतोय। 5-6 दिवसापूर्वी आम्ही 4-5 दिवसापूर्वी दिल्लीला गेलो होतो। गडकरी साहेबांनी वेळ दिली 4 ऑक्टोबर, पवार साहेबांना भेटलो। काही तुम्ही सगळ्या मंडळींनी पेपरमध्ये त्या बाबतीमध्ये लिहिलं। मी आपल्याला सांगितलं की या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पवार साहेबांना सुद्धा बोलवलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यांनी सांगितलं मी येतो, पण कन्फर्मेशन अजून आलेलं नाही। तेव्हा त्यामध्ये मग बहुजन समाजामध्ये येणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या नेत्यांना, त्यामध्ये आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना निमंत्रित करतोय, राजू शेट्टींना केलेला आहे, आमची कोल्हापूरची गादी शाहू महाराज आहेत, सातारच्या गादीचे शिवेंद्रबाबांशी माझं बोलणं झालं। आज अध्यक्ष आणि त्यातले काही प्रमुख मंडळी त्यांना भेटायला जात आहेत। यामध्ये काम करत असताना लिंगायत समाजाच्या नेत्यांना बोलवतोय, जैन समाजाच्या नेत्यांना बोलवतोय, मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवतोय, दलित समाजाच्या नेत्यांना बोलवतोय। अशा सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून हे राजकारण विरहित महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची भूमिका
या मंडळींनी घेतलेली आहे. त्यामध्ये जयंत पाटील साहेबांशी बोलणं झालं, विश्वजित कदमांशी बोलणं झालं. जिल्ह्यातही एक प्रमुख नेते मंडळी आहेत, खासदारांना त्यामध्ये निमंत्रित केलं गेलेलं आहे. असं सगळं गट तट पक्ष पार्टी महाराजांच्या या कार्यक्रमामध्ये कुठलाही वास लवलेश यामध्ये न येता हा महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम करण्याचं योजलं आहे. 4 ऑक्टोंबर तारीख फायनल झालेली आहे. यामध्ये बहुजन समाजामध्ये काम करणारे सगळे नेते त्यामध्ये ही मंडळी जाऊन त्यामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांनाही बोलवलेलं आहे. त्यामध्ये मला वाटतं यांची भेट झाली ती ह्यांच्याशी झालेली आहे, महादेव जानकर साहेबांशी. सगळ्यांना बोलवतोय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलवतोय. एका पर्टिक्युलर नाव घेऊन काय कुणाला ठेवायचा उद्देश नाही. तेव्हा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बोलवतोय आणि या ठिकाणी साधारण दुपारची वेळ झालेली आहे. कार्यक्रम अनेक 2-4 दिवसामध्ये कुणाकुणाचं येतं आहे. त्यावेळी दुपारची वेळ आहे 12-12:30ची आणि हा कार्यक्रम शेजारी इथं मोठा भव्य दिव्य मंडप घालून, थोडा रोडवर घालून, मागं गॅलरी उभा करून, त्या आडव्या रोडवर माणसं बसवून अशी किमान एक 6,000 ते 7,000 लोकांची व्यवस्था बसण्याची करतोय आणि उभा राहण्यासाठी या ठिकाणी एक 5-7 लोक उभा राहू शकतील अशी ती व्यवस्था करतोय. त्या ठिकाणी या कार्यक्रमाला या संस्थेचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पूर्वजांनी स्थापन केलेली ही संस्था तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून या मंडळींनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. कुठल्याही समाजाच्या नेत्यांना यामध्ये बोलवत असताना राजकारण विरहित महाराजांच्याच विषयी भाष्य करण्याची विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. त्या बेसवरच चालतं. मी कुठलंही आता कम्प्युटर इन्स्टिट्यूट जर तुम्ही बघितली तर सांगली शहरातले सगळ्यात कमी फी असणारी इन्स्टिट्यूट आहे. वदरसूचकचं तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात कमी म्हणजे फक्त जे मेंटेनन्स येतो एवढाच खर्च आपण घेतो आणि सुविधा पुरवली जातात. त्यामुळे संस्थेचा उद्देशच हे आहे की ना नफा ना तोटावर ही संस्था चालू आहे. त्यामुळे हळूहळू प्रगती होत चाललेली आहे. हां, जागा कमी पडली. पहिल्यांदा विद्वांचा सन्मान महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या संस्थेने चालू, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे झालं. 15-20 वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा आपण हा कार्यक्रम जाहीररित्या आपण घेतला. अंधश्रद्धा निर्मूलनावर संस्था काय काम करतो. दरवर्षी आम्ही अंधश्रद्धेवर स्पर्धा भरवतो. जूनच्या महिन्यात त्या स्पर्धा आम्ही भरवतो. संभाजी महाराजांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते.